आणि बाकी परीक्षा वगैरे चालू असतात. तर त्या ठिकाणी तो वेळ आपला महत्वाचा आहे. त्याच्यासोबतच एम-पी-एस-सीचं मार्गदर्शन आपल्याला भेटावं म्हणून आपण शक्यतो वीकेंडला म्हणजे सॅटरडे आणि संडेच्या दिवशी या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत, की हे लेक्चर्स आपण अरेंज करूयात. त्यानंतर द्वारे सुद्धा ज्या काही सूचना येतील, ह्या सर्व लेक्चर सीरीज चालू असताना, त्या सूचनांचा सुद्धा आपण विचार करणार आहोत आणि नंतर त्या सूचनांचा अभ्यास करून आपण पुन्हा त्याच्यामध्ये काही गोष्टी नव्याने इन्क्लूड करणार आहोत. तर माजी विद्यार्थी, एल्युमनाय, त्याच्यानंतर आपल्या अमरावतीतलेच नाही तर संबंध महाराष्ट्रभरातून तसेच मॅडमच्याही बऱ्याचशा मॅडम सुद्धा काल दामके मॅडम सुद्धा या समितीच्या प्रमुख आहेत. त्या सुद्धा काल UPSCच्या त्या मॉक इंटरव्ह्यूसाठी त्यांनी काल घेतल्या एक जज मेंबर होत्या त्या. त्यांच्या ओळखीतनं सुद्धा आपण मोठ्या-मोठ्या व्यक्तींना आणि त्या क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तींना आमंत्रित करून त्यांचं मार्गदर्शन घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर हा एक पूर्ण सीरीज असणार आहे. ही सुरुवात आहे. आपली संस्था एक वटवृक्ष आहे आणि या संस्थेचा जो विकास आहे तो आपल्या सर्व विद्यार्थ्यांमार्फत होतोय. आपल्या संस्थेतील सर्व विद्यार्थी जे आहेत ते प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत आणि प्रगती करतायत. स्पर्धा परीक्षा असतील, क्रीडा क्षेत्र असेल, सगळ्या क्षेत्रात. मग आमच्या या कमिटीद्वारे असा विचार करण्यात आला, की आपल्या कमिटीद्वारे किंवा आपल्या संस्थेद्वारे जे विद्यार्थी एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सी साठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि जे विद्यार्थी प्रिपरेशन करतायत त्यांना एक मार्गदर्शन मिळावं आणि जे विद्यार्थी करू इच्छितात, त्यांना त्याच्याबद्दल एक दिशा मिळावी, या उद्देशाने हे उद्देश समोर ठेवून आपण या कार्यक्रमाची किंवा या लेक्चर सीरीजची किंवा या कमिटीची कार्यप्रणाली या प्रकारे आखली आहे. आता ही कार्यप्रणाली आपण फॉलो करून या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपण मॅक्झिमम इम्प्रूव्हमेंट करत या कमिटीचा कार्यभार पूर्ण करणार आहोत. या कमिटीमध्ये जे सदस्य आहेत, आदरणीय हेळवी सर नेहमी सांगतात, की आपल्या संस्थेतले जे सर्व प्राध्यापक आहेत म्हणजे आम्ही सर्वजण आहोत. आम्ही सुद्धा एम-पी-एस-सी द्वारे सिलेक्शन होऊन या ठिकाणी आलेलो आहोत. आणि त्याच्यामुळं आपल्या संस्थेतील सर्व जे दिग्गज प्राध्यापक आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहे. राज्यशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, सामाजिक शास्त्र असेल, ह्युमॅनिटीज असेल, तर या सर्वांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी लाभणार आहे. तर ही पूर्ण कार्यप्रणाली मला या ठिकाणी मांडण्याचा आदरणीय डामके मॅडम यांनी संधी उपलब्ध करून दिली. तसेच सर्व समिती सदस्यांनी माझ्या नावाला अनुमोदन दिलं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि डामके मॅडमच्या परवानगीने यानंतर आदरणीय वसंत हेळावी रेड्डी सर यांना त्यांच्या भाषणासाठी आमंत्रित करतो आणि त्यांनी त्या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं, ते झालं ते जाहीर करावं. हेळवी सर, तुमचा माईक ऑफ आहे सर. हेळवी सर. हा ठीक आहे. ओके ओके. फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग टू ऑल. गुड मॉर्निंग सर. या ठिकाणी हा जो उपक्रम आहे तो बऱ्याच वेळेला आम्ही आपल्या संस्थेमध्ये याविषयी विचार करत होतो. बऱ्याच वेळेला याच्यावर विचार मंथनही झालं. आजचा जो कार्यक्रम आहे, जो आपण सिरीज सुरू करतोय प्रत्येक रविवारी, यासाठी आपण संस्थेच्या फॅकल्टी बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला होता आणि याचे विनोद गावंडे जे आहेत ते आणि त्याचबरोबर दामके मॅडम यांना दोघांनाही जबाबदारी दिलेली होती. आपल्याला काही गोष्टी करायच्या होत्या. त्यापैकी ही पहिली गोष्ट आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी IQSC चे कोऑर्डिनेटर डॉक्टर सतीश माळोदे सर आहेत. त्याचबरोबर अन्य सहकारी माझे आहेत. डॉक्टर देवळानकर सर इथं यात सहभागी आहेत. या सगळ्यांचा भविष्य काळात या येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला उपयोग होणार आहे. आत्ताच म्हणजे याचे जे समन्वयक आहेत डॉक्टर सुजाता दामके मॅडम यांनी सांगितलं की विदर्भ गरीब आहे. विदर्भ गरीब नाहीये, कारण नॅचरल रिसोर्सेस आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी जर बघितल्या तर म्हणजे खूप मोठी श्रीमंती आहे आणि त्याचा उपयोग आपण खऱ्या अर्थानं करून कमी प्रमाणात घेतो, एवढंच त्याच्या पाठीमागचं कारण आहे. आणि आपण एकमेकाला विचारून काही गोष्टी हे करून
एकत्र येणं गरजेचं आहे आणि चांगल्या पद्धतीनं चांगल्या विचारानं एकत्र येणं गरजेचं आहे. आता सांगितलं की अं, भारत जो काही देश आहे आपण आता हल्ली बघतोय वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे वेगवेगळ्या देशात काय गोष्टी चाललेल्या आहेत हे आपल्याला लगेच लक्षात येतं. आपल्या शेजारी असणारे काही देश त्याच्यामधली राजकीय परिस्थिती किंवा सामाजिक परिस्थिती जर बघितली तर खूप वेगवेगळ्या गोष्टी आपण भोवतालच्या ह्याच्यामध्ये सर्व देशामध्ये आपण अनुभवतो. खरं तर खूप वाईट स्थिती म्हणजे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आहे किंवा अ, स्थिर स्थिती नाहीये. म्हणजे आता सध्या अफगाणमध्ये काय चाललंय ते तुम्हाला माहित आहे. इथं काही तज्ञ मंडळी आहेत त्यातले पॉलिटिकल सायन्सचे सगळेच लोक आहेत. डॉक्टर देवळानकर सर आहेत म्हणजे बऱ्याच त्या बाबतीत विश्लेषण देणारे. तर महत्वाची गोष्ट अशी आहे की म्हणजे श्रीलंकेपासून पाकिस्तान, चीन आहे, परत म्हणजे नेपाळ आहे, ब्रह्मदेश आहे, बांगलादेश आहे. या सगळ्या देशाच्या मानानं आपलं जे आहे ते स्थिर आणि व्यवस्थित आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्या काही गोष्टी याच्यामुळे म्हणजे आपण व्यवस्थित काम केलं तर अजूनही यात व्यवस्थित होईल. खरं तर एक आभार मानावा लागेल की आपल्या देशाला जे एक हृदय लाभलेलं आहे, घटना जी लाभलेली आहे, ती खूप चांगल्या पद्धतीची आहे. त्याचं आता याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की आताच मॅडमनी सांगितलं की देर आर 3 पार्ट्स ऑफ अवर गव्हर्नन्स. एक फर्स्ट इज ज्युडिशरी म्हणजे खरं तर लेजिस्लेशन इज फर्स्ट थिंग. लेजिस्लेशन, लॉ मेकिंग बॉडीज म्हणजे त्यात संसद आहे, विधिमंडळ आहेत, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर केलेले लॉज किंवा जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचं एक्झिक्युशन जे आहे ती करणारी मंडळी आहेत, ज्याच्यामध्ये आपण जास्त इंटरेस्टेड आहोत. त्याच्याबद्दलही आपल्याला बोलता येईल. त्याचबरोबर त्याच्यानंतर ज्युडिशियरी आहे. ज्युडिशरीमध्ये कशा काय गोष्टी आहेत आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीनं ज्युडिशरी सिस्टीम आहे. कारण काही गोष्टी असेल तर लगेच कोर्टात गेल्या जातात आणि तुम्ही जरी कोर्टात गेला नसेल तर काही वेळेला कोर्ट इंटरव्हिन्स इन इट. म्हणजे काही वेळेला म्हटलं जातं की कोर्ट बऱ्याच वेळेला हे करतं, तसं नाहीये. आपली घटना जर बघितली तर देर इज अ सुप्रमसी ऑफ द म्हणजे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे सर्वश्रेष्ठ घटना आहे आणि त्याच्यामध्ये एक सोय केलेली आहे. कशी ती सोय म्हणजे हे आहे, म्हणजे देर इज अ बार्किंग डॉग. म्हणजे काही जर चुकीचं झालं तर लगेच सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्ट इज गॅरंटर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे काही झालं लगेच ते सांगतात. आपल्या देशात खूप काही गोष्टी आहेत. लॉ मेकिंग बॉडी म्हणून आत्ताच मी बोललो. तर काही गोष्टी अशा आहेत की एक्झिक्युशन आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत किंवा ज्युडिशरी काही वेळेला ती स्ट्रॉंग ठरते. बऱ्याच वेळेला. काही वेळेला लेजिस्लेशन स्ट्रॉंग ठरते. ते परिस्थितीनुसार अवलंबून आहे. म्हणजे एक उदाहरण असं आहे की आपल्या सगळ्यांना माहित आहे की मंडल आयोग आणि बाकीच्या गोष्टी ज्या आल्या, तर मंडल आयोग संसदेत मांडलंच गेले. खरं तर त्याचं नोटिफिकेशन म्हणजे त्यावेळेचे पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी काढले. सॉरी नोटिफिकेशन नाही, ऑर्डिनन्स. तर ते काढल्यानंतर त्याला काही गोष्टी झाल्या, चॅलेंज वगैरे झालेत आणि मग हे झालं, सरकार बाजूला गेलं वगैरे ह्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. म्हणजे त्यांना मेजॉरिटी राहिली नाही वगैरे असं. कारण असं होतं की मंडल आयोग त्याचं जे ऑर्डिनन्स काढला गेलेला होता त्याच्यामुळे ते तसं झालं. तर लगेच त्यावेळेला नको नको म्हणणारी मंडळी काय आहेत आज ते आपल्याला लक्षात येतं. पण महत्वाची एक गोष्ट लक्षात येईल की ज्या वेळेला हे पुढे गेलं आणि कोर्टात त्याला चॅलेंज करण्यात आलं, सुप्रीम कोर्टात हे केलं आणि सुप्रीम कोर्टात त्यावेळेचं सरकार होतं नरसिंहरावांचं आणि नरसिंहरावांच्या सरकार असताना त्याला सुप्रीम कोर्टात ज्या मांडल्या गेलेल्या गोष्टी आणि त्यांना हे केलेलं आहे, तर त्यावेळेला काय करायचं आहे ते सांगा असं असं सांगितलं तर सरकारनं काहीच सांगितलं नाही. ओके मग आम्हाला ठीक आहे असं म्हटल्यानंतर दोन्ही संसदेत पास होऊन त्याचं म्हणजे मग राष्ट्रपतीकडे जाऊन वगैरे ज्या काही व्हायच्या गोष्टी होत्या म्हणजे या गोष्टी म्हणजे झाल्याच नाहीत आणि मंडल आयोग अस्तित्वात आला. म्हणजे या एवढ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे बऱ्याच गोष्टी बिल तयार करत असताना, कायदे तयार करत असताना बाकीच्या बऱ्याच गोष्टी होत असतात. म्हणजे याही गोष्टी आपल्याकडे आहेत. आता महत्वाची गोष्ट अशी आहे, आपण याच्याकडे का जायचं? खरं तर याचा अभ्यास का करायचा? आणि
त्याचा काय आपल्याला उपयोग आहे हे जर बघितलं तर आपल्या लक्षात असं येईल की याच्यामध्ये युपीएससी बद्दल आता आपण बोललेलो आहे. एक युपीएससी आहे, इट्स देर इज अ प्रोव्हिजन ऑफ युपीएससी इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. म्हणजे ते कलम 312 309 पासून अशा गोष्टी काही आहेत त्या. म्हणजे या सगळ्या ज्या काही गोष्टी करण्यासाठी तिथं युपीएससी असावं. आणि युपीएससी म्हणजे फक्त आयएएस असं नव्हे, आणि आयएएस म्हणजे त्याचं अजून काही वेगळ्या गोष्टी आहेत ते आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे. काही वेळेला मी माझ्या स्वतःच्या ज्या काही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, मी स्वतःच एक याच्यामध्ये लेक्चर घेणार आहे. खरं तर त्याला 1-2-2.5 तास लागतील असं मला वाटतं. त्याची तयारी करून आपण हे करायला पाहिजे. आणि खरं तर याच्यामध्ये मुलांच्या सहित जे काही अस्पायरंट्स आहेत, इच्छुक आहेत, अलॉंग विथ participants means aspirants, their parents, teachers should be participate in that lecture session. तर महत्वाची गोष्ट अशी आहे, UPSC conducts various type of examination. 10 type of examination is there, and in that IAS is the first. IAS म्हणजे नुसतं IAS त्याचं हे आहे, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. अनेक सेवा आहेत. इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस म्हणजे याच्यामध्ये आहे. तुम्हाला माहित असेल की आपल्याकडे इंजिनिअरिंग वगैरे आपण जात असतो किंवा मेडिकलला जात असतो, त्याची एंट्रन्स असते किंवा पूर्वी मार्कावर असायचं. जास्त मार्क असतील तर काय होत होतं, जास्त मार्क असेल तर म्हणजे पाहिजे तर इंजिनिअरिंग आपल्याला मिळायचं. म्हणजे स्कोर त्याचा जर चांगला असेल तर मेकॅनिकल आणि टॉपचं कॉलेज कुठलं आहे, अशा काही गोष्टी ज्या आहेत यात पण त्या गोष्टी इथं आहेत. मग काय, मार्क कमी, मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग पाहिजे, मार्क कमी असतील तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगच, पण सीओईपी किंवा व्हीजीटीआय जे आहे ती इथं मिळण्याच्या ऐवजी खालच्या कॉलेजला. आणि शेवटी नाहीतरी काय, म्हणजे शासकीय इंजिनिअरिंग महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती इथं आहे. म्हणजे असा क्रम येतो. जर मार्क जास्त असतील तर लोक अशा पद्धतीनं काही गोष्टी करतात. म्हणजे मेकॅनिकल मिळण्याच्या ऐवजी सिव्हिल, कमी मार्क असतील तर, किंवा तिथं किती गर्दी आहे त्याच्यावरनं असं आहे. याच गोष्टी आयएएस मध्ये सुद्धा आहेत. IAS right now, IAS means IAS is having 26 सर्व्हिसेस, म्हणजे 26 वेगवेगळ्या सेवा याच्यामध्ये आहेत. बघा, IAS मधली पहिली सर्व्हिस कुठली आहे, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मधली, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मधली पहिली सेवा आहे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला माहित आहे कलेक्टर, सीईओ, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द जिल्हा परिषद, त्याचबरोबर आपल्या अमरावती म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहेत, त्याचे आयुक्त, आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे IAS ला त्या वेगवेगळ्या ठिकाणी नंतर ते सचिव होतात, क्रीडा संचालक किंवा अन्य काही गोष्टी ज्या आहेत त्या आहेत, किंवा काही मोठ्या महापालिका आहेत तिथं मोठ्या म्हणजे जास्त सिनियर माणसं तिथं असतात. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे IAS ला केडर पण आहे. म्हणजे तुम्ही स्कोर किती केलेला आहे, IAS मध्ये आलेला आहात का, ह्या सगळ्या गोष्टी विस्तृतपणे मी नंतरच्या ह्याच्यात मी स्वतःच त्याच्यामध्ये देणार आहे. आणि देर विल बी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, अँड दॅट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन विल बी शेअर टू ऑल दी मीन्स पार्टिसिपंट्स, अस्पायरंट्स. त्याला काय हे नाही, कुणी ते घेऊ शकतं. एक साधारणतः 40-45 स्लाइड्स आहेत, त्या तुम्हाला परत परत बघता येतील अशा काही गोष्टी आहेत. आणि कशा पद्धतीने तयारी करायची, म्हणजे IASच नव्हे, कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन IAS आणि हे. आता या IAS मध्ये म्हणजे गोष्ट अशी आहे की त्याच्या पॅरलल एक्झामिनेशन खाली आहे. हे बघा, युपीएससी ला पॅरलल काय आहे, खाली MPSC आहे. आणि युपीएससी जे आहे घटनेमधली तरतूद आहे, घटनेमध्ये ही पण तरतूद आहे, एखाद्या राज्याला त्यांचं स्वतःच लोकसेवा आयोग आहे असावं, अशाही गोष्टी काही तरतुदी त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे जसं युपीएससी आहे तसं MPSC. युपीएससी कडून येणाऱ्या ज्या काही सेवा आहेत त्याच्याबद्दल मी आता बोललो की IAS आहे, म्हणजे जिल्हा अधिकारी वगैरे जे असतात ते या रँक मधले या हे आहे, आता मी बोललोच. त्याच्यानंतर IPS पण त्यातच सेवा आहे. दुसरी परीक्षा एक जसं हॅलो, आय एम ॲडिबल नो? यस सर. परीक्षा एक आणि सेवा अनेक.
जसं मी इंजिनिअरिंगचं उदाहरण सांगितलं, जास्त मार्क असतील तर जास्त चांगलं कॉलेज आणि चांगलं म्हणजे ब्रँच पण मिळते. मार्क जर कमी असतील तर ब्रँच वेगळी मिळू शकते किंवा कॉलेजही वेगळं मिळू शकतं, आपल्या याच्यावर स्कोरवर आहे. इथं सेम गोष्ट अशी आहे, या 26 सेवेमध्ये काय होऊ शकतं? 26 सेवेमध्ये महत्वाची गोष्ट मी आत्ताच सांगितलं की IAS आहे. IPS दुसरी सेवा आहे. सॉरी, दुसरी सेवा ही IFS आहे. IFS मीन्स इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, ही दुसरी सेवा आहे. आणि ह्या दोन ज्या सेवा आहेत, IAS आणि IFS, ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतरची जी सेवा आहे ती IPS आहे. हे बघा, याच्यामध्ये एक IAS, IFS, IPS असं जरी म्हणत असलो आपण, तर पहिल्या ज्या दोन सेवा आहेत, या सेवा अशा आहेत की as soon as you become a means IAS or IFS, you will become a member of that committee. आणि त्याची मेंबरशिप मिळाल्यानंतर, त्या सेवेची मेंबरशिप आहे, ही मेंबरशिप मिळाल्यानंतर यू कॅनॉट अपियर फॉर IAS वन्स अगेन. या दोन सेवेमध्ये इफ यू आर IAS, यू विल बी बॅन्ड फॉर री एक्झामिनेशन, म्हणजे परत. इफ यू आर IFS, यू विल बी ऑल्सो अगेन मीन्स बार्ड फॉर एक्झामिनेशन. हा, तुम्ही परीक्षेला बसू शकता, बट फर्स्ट यू हॅव टू रिझाइन दी सर्व्हिस अँड देन यू कॅन अपियर फॉर दॅट एक्झामिनेशन. रिअपियर म्हणजे परत परीक्षा द्यायची. म्हणजे IFS झाला आणि परत मी IAS मला पाहिजे आहे म्हणून परीक्षेला बसतो, यू विल नॉट बी अलाउड. त्याचा राजीनामा द्यावा लागेल आणि मग. बट फॉर IPS अँड अदर सर्व्हिसेस इट इज नॉट देअर. IPS आणि अन्य परीक्षेसाठी जर तुम्ही हे झाला, म्हणजे त्याच्यामध्ये सिलेक्ट झाला, तर तुम्हाला ती सेवा जॉईन करून परत एकदा ती एक्झामिनेशन देऊ शकता आणि परत IAS, IFS वगैरे जर पाहिजे म्हणजे मिळालं तर त्यात तुम्ही परत जाऊ शकता. अशा काही गोष्टी आहेत. आता बघा, जसं जिल्हाधिकारी आपल्याला कुठून म्हणजे UPSC IAS मधून येतो, तसं राज्यात पण एक सेवा आहे. तिकडे कलेक्टर, इकडे डेप्युटी कलेक्टर आहे. तिकडे IPS आहे. हे बघा, IFS ही जी सेवा आहे ती राज्याला नाही आहे. फॉरेन सर्व्हिसेस, इट इज रिलेटेड विथ ओनली मीन्स नेशन, म्हणजे फक्त देशासाठीच ते आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्याशी त्याचा संबंध येतो. IFS चा संबंध किंवा त्यांची सेवा स्टेटला नाही आहे. तर तिसरी जी पोस्ट आहे IPS, इंडियन पोलीस सर्व्हिसेस, तिथं जिल्हा म्हणजे पोलीस प्रमुख, DSP वगैरे म्हणतो किंवा नुसता SP असं म्हणलं जातं काही ठिकाणी, कमिशनर वगैरे, ते त्या काही गोष्टी आहेत ते आपण नंतरच्या गोष्टीत बघू. म्हणजे तिकडं जर SP होत असेल तर इकडे DYSP होत. अशा काही गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर आणखीन काही सेवा आहेत. तिकडं IRS आहे, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस. त्या इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस मध्ये पण परत 2-3 प्रकार आहेत. म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस मध्ये म्हणजे कस्टम आहे, इन्कम टॅक्स आहे, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तुम्हाला काही नावं माहित असतील, अरविंद केजरीवाल जे आहेत, ही IRS वगैरे, अशा काही गोष्टी आहेत. म्हणजे या गोष्टी आपल्याला विस्तृतपणे नंतर बघूयात. फक्त इनॉग्रेशन म्हणून तुमचा इंटरेस्ट निर्माण व्हावा म्हणून नेमकी ही परीक्षा काय आहे, कारण मी स्वतःच प्री IAS ट्रेनिंग सेंटरचा डायरेक्टर राहिलेलो आहे आणि त्या कालावधीमध्ये माझ्याकडून साधारणतः 32 मुलं IASच्या परीक्षेत म्हणजे हे झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये IAS मध्ये सक्सेसफुल आहेत, IPS मध्ये सक्सेसफुल आहेत आणि IRS आणि अन्य सेवा ज्या आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा डायरेक्ट म्हणजे मी ज्यांच्याशी हे केलं, ज्यांच्या बरोबर मी हे करत होतो, ज्यांना मार्गदर्शन करत होतो, असे जे विद्यार्थी आहेत ते 32 आहेत. आणि आज सुद्धा या राज्यामध्ये 2-3 कलेक्टर जे आहेत ते आमचे विद्यार्थी आहेत. आता सध्या म्हणजे नाशिकला म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द जिल्हा परिषद होते, चंद्रपूरला जिल्हाधिकारी होते, आता सध्या ते याच्यात आहेत म्हणजे MMRDA चे डेप्युटी डायरेक्टर आहेत. तर अशा काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्याशी नेहमी माझा संपर्क असतो, बोलणं असतं, काही वेळेला एकत्र येत असतो. या गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या आहेत आणि सुदैवानं आपल्याला बऱ्याच इथं मार्गदर्शन करणारी मंडळी आमच्यात आहेत आणि त्याचबरोबर वी कॅन अवेल दी गायडन्स फ्रॉम
मीन्स अदर पीपल दोज हु आर सक्सेसफुल इन दिस एक्झामिनेशन. तेव्हा ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक गायडन्स असतं आणि मेंटरशिप असते. गायडन्स म्हणजे कोणी सांगू शकतं, आई वडील सांगू शकतात, अरे IAS ची तयारी कर किंवा अमुक हे कर ते कर, पण त्या परीक्षेत ते गेलेले नाही. मेंटरशिप काय आहे की अशी लोक आहेत की प्रत्यक्षात त्यात त्यांनी काम केलेलं आहे किंवा त्या सेवेतनं गेलेले आहेत आणि ते सेवा करतायत. अशा काही गोष्टी असतील ती मेंटरशिप आहे. म्हणजे प्रत्यक्ष त्याचा अनुभव त्यांना आहे आणि तो अनुभव आपल्याला कथन करतात, त्यातनं मार्गदर्शन करतात. अशा गोष्टी याच्यामध्ये आहेत. आता तुम्हाला सांगतो, एकाच वेळेला आपल्याला UPSC आणि MPSC वगैरे असं म्हणलं जातं. खरं तर बरेच जण काय, नाही मी UPSC करत नाही, MPSCच करतो. अरे MPSC मध्ये पण परत वेगवेगळ्या परीक्षा आहेत. जशा मी सांगितलं की इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस पहिली सेवा आहे, पहिली परीक्षा आहे, पहिल्या पद्धतीच्या सेवा आहेत. दुसऱ्या इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आहेत, सॉरी इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस, अर्थविषयक जे सेवा आहेत. इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस म्हणजे अशा मेडिकल ह्याच्या संदर्भात आहेत. जिओलॉजिस्ट एक्झामिनेशन जी आहे ती आहे. या सगळ्या इक्विव्हॅलेंट आहेत. इक्वल नाही आहेत पण इक्विव्हॅलेंट परीक्षा आहेत. अशा 10 वेगवेगळ्या UPSC परीक्षा कंडक्ट करते. म्हणजे वन हॅज टू कॉन्सन्ट्रेट ऑन ऑल दिस थिंग्स वेअर इट इज पॉसिबल. मी एक याच्यामध्ये काही गोष्टी सांगणार आहे तुम्हाला की जसं IAS आहे तसं MPSC ची एक परीक्षा आहे. नुसतं MPSC करणार असं नव्हे. MPSC ची काय आहे, राज्य सेवा असं ऍडव्हर्टाइजमेंट. म्हणजे याच्यामध्ये IAS येते सनदी विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी, त्याच्या बरोबर पॅरलल म्हणजे 100% नाही आहे पण 85% पॅरलल अशी राज्यात एक परीक्षा आहे किंवा सेवा आहे की त्याला राज्य सेवा म्हणतात. राज्य सेवेमध्ये म्हणजे डेप्युटी कलेक्टर आहेत, DYSP आहेत, डेप्युटी कोऑपरेटिव्ह म्हणजे याचे काही रजिस्ट्रार असतात, डेप्युटी रजिस्ट्रार. त्याच्यानंतर तहसीलदारच्या सेवा आहेत, BDOच्या ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर जे आहेत ते त्या परीक्षा म्हणजे ते त्यात सेवा येते. त्याचबरोबर नायब तहसीलदार आहेत. इव्हन नगरपालिका जरी छोटी असली तर त्याचा जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असतो, ही इज ऑल्सो फ्रॉम दिस सर्व्हिसेस. परीक्षा एक द्यायची आणि 18 वेगवेगळ्या सेवा त्यातनं मिळणार आहेत आपल्याला. म्हणजे जसं UPSC मध्ये IAS एक परीक्षा द्यायची, 26 वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आपण म्हणजे वेगवेगळ्या सेवेमध्ये जाणार आहेत आणि इकडं 18 वेगवेगळ्या सेवा आपल्याला उपलब्ध आहेत. मी सगळं त्या डिटेलमध्ये आपल्याला सांगतो. म्हणजे परीक्षा एकच तयारी करायची. आता अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण तयारी करताना कशाची करायला पाहिजे. खरं तर आपण तयारी करत असताना UPSC ची तयारी करायची आणि UPSC ची जर तयारी केली आपोआपच MPSC ची तयारी त्याच्यामध्ये होते. MPSC स्टेट सर्व्हिसेस, UPSC मधले IAS ची परीक्षा आणि MPSC मधले राज्य सेवेची परीक्षा, या दोन्ही जवळपास एकमेकाला पूरक आहेत आणि त्या समांतर आहेत. 90 म्हणजे 80-85% या दोघांच्या मध्ये साम्य आहे. दोघांच्या मध्ये नुसतं साम्य नसून जे काही सिलेबस आहे, याच्यासाठी अभ्यास करणार आहे, याच्यासाठी कष्ट जे घेणार आहे, ते 80-85% एकसारखं आहे जवळपास. आणि म्हणून याच्याकडे आपण जास्त चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे. अजून एक गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये या IAS ला बसत असताना तुम्हाला जे परीक्षेची सिस्टीम आहे ती खूप चांगली आहे. खरं तर ती बघण्यासारखी आहे आणि ती आपण नंतर बघू. आपण जे इथं वेगवेगळे विद्यार्थी आहेत आपल्याकडं, वेगवेगळ्या विषय शिकतात. तुम्ही शिकत असताना त्याचा उपयोग त्याच्यामध्ये होईल. जनरल स्टडीज मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. जवळपास जनरल स्टडीजचा 1000 मार्क आपल्याला त्याच्यामध्ये मिळतील. पण 1000 त्याच्यामध्ये एक ऑप्शनल सब्जेक्ट असतो आणि हा ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे 25 वेगवेगळ्या ऑप्शनल सब्जेक्ट आहेत. म्हणजे 25 वेगवेगळ्या ऑप्शन्स आहेत. 26वा सुद्धा आहे पण तो मात्र लँग्वेज लिटरेचर असा आहे. तिथं आणखीन बरेच लँग्वेजेस आहेत, जवळपास 18 लँग्वेजेस आहेत. म्हणजे आपल्याला ऑप्शन किती आहे, ते 25 एक आहेत ते आहेतच. जर तुम्हाला ऑप्शन जर भाषेविषयी म्हणजे साहित्याविषयी जर घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये उर्दू, मराठी, कन्नड, तेलुगू, इंग्लिश अशा काही गोष्टी आहेत. म्हणजे 25 आणि 18 जवळपास
म्हणजे 42-43 वेगवेगळ्या तयारी आहेत आणि या जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला त्याचाही उपयोग होईल. तुम्ही ज्यावेळेला MA MSc करताय त्यावेळेला काही सब्जेक्ट असे आहेत, तुम्हाला पुढच्या वेळेला सांगेन की ते IAS ला ऑप्शनल आहेत. म्हणजे जिथं 500 मार्काची परीक्षा तुम्ही देऊ शकता तुमच्या सब्जेक्ट मधनं. म्हणजे या ज्या काही 42-43 जे विषय आहेत. सुदैवानं विदर्भ म्हणजे ज्ञान विज्ञान संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात हे विषय अकॅडमिक म्हणजे डिग्रीसाठी शिकवले जातात. मोठ्या प्रमाणात शिकवले जातात. जवळपास या 42-43 मध्ये आपल्या संस्थेमध्ये 16-17 असे जे विषय आहेत की ते डायरेक्टली UPSCच्या IAS परीक्षेसाठी ऑप्शनल विषय म्हणून तुम्ही घेऊ शकता, जिथं आपल्याला डायरेक्ट 500 मार्काचं तुम्हाला अभ्यास तयार होईल. आणि एवढंच नाही, 500 मार्काचे म्हणजे 250-250 मार्काचे 2 पेपर त्याच्यामध्ये आहेत. आता ही गोष्ट MPSC ला पॅरलल आहे स्टेट सर्व्हिसेससाठी. दोन्हीची परीक्षा सिस्टीम एकसारखी आहे आणि दोन्हीही 3 स्तरीय परीक्षा आहे. 3 स्तरीय परीक्षा म्हणजे तुम्हाला माहित असेल, प्रिलिम असते किंवा त्यालाच काय म्हणतात स्क्रीनिंग, म्हणजे प्रथम परीक्षा किंवा स्क्रीनिंग टेस्ट वगैरे असं म्हटलं जातं. चाळणी परीक्षा त्याला असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर काय असतं, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा असते दोन्हीकडं. आणि ह्या मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही बघितला तर त्याचे पण 2 भाग पडतात. एक थेअरी आहे आणि एक नंतर काय इंटरव्ह्यू आहे. तेव्हा MPSC ला इंटरव्ह्यू म्हटलं जातं, पण UPSC ला इंटरव्ह्यू म्हटलं जात नाही. तिथे पर्सनॅलिटी टेस्ट असते आणि MPSC ला मुलाखत म्हटली जाते. या गोष्टी विस्तृताने बघितलं. तुम्हाला यात इंटरेस्ट यावा म्हणून या गोष्टी सांगतोय. आज हे लेक्चर नाहीये, पण हे इनॉग्रेशन मध्ये एक सुरुवात करायची म्हणून आपण याविषयी बोलतोय. महत्वाची गोष्ट अशी आहे, म्हणजे तुमचा अभ्यास जो आहे तो कुठून व्हायला पाहिजे. खरं तर आपला अभ्यास हा 3री पासून सुरू होतो. खरं तर 1ली पासून सुरू होतो. 1ली पासून याचा अभ्यासक्रम सुरू होतो. अभ्यासक्रम कुठं आहे? 1ली पासून. उदाहरण सांगतो तुम्हाला की बरेच आकडे लिहित असताना आपण काय करत असतो. पहिल्यांदा 10, 1, 10, नंतर 100, 100 झाल्यानंतर काय म्हणतो आपण? 1000 म्हणतो. 1000 झाल्यानंतर लाख म्हणतो. भारतीय याच्यामध्ये हे आहे, आपण गणितात खूप चांगले आहोत आणि अख्ख्या जगामध्ये गणित आपण दिलेलं आहे चांगल्या पद्धतीने. पण हीच गोष्ट जर तुम्ही युरोपमध्ये गेला, इंग्लंडमध्ये गेला, ज्यांनी आपल्यावर राज्य केलं, ते मात्र म्हणजे 1, 10 म्हणजे दशक हे आहे. नंतर 100, देन 100 नंतर 1000, 1000 नंतर काय? देर इज नो लॅक, मिलियन इज देअर. आणि ते आकडे लिहिताना सुद्धा त्याच्यामध्ये जे कॉमे वगैरे देतो, आकडे लिहिण्याची जी पद्धत आहे, इट डिफर्स फ्रॉम इंडियन टू मिस युरोपियन सिस्टीम. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास याच्यामध्ये पाहिजे आणि तो होतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की खूप सुंदर परीक्षा आहे आणि 1ली पासूनची जी काही परीक्षा आपण दिलेली आहे त्या सगळ्याचा उपयोग या परीक्षेला आहे. आता बघा, आपण मॅडमनी सांगितलं की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्झिक्युटिव्ह मध्ये आपण जाणार आहोत, म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये जाणार आहोत. तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये जाण्यासाठीच याचा उपयोग आहे असं नाही. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे काय, IAS होण्यासाठी वगैरे असं आपण म्हणतो. त्यातल्या हायएस्ट जास्तीत जास्त इंटरेस्ट याच्यामध्ये असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, की माणसाला जर काही करायचं असेल तर लोकांना, म्हणजे भारतात त्याचं फॅट जास्त आहे. आणि तुम्हाला मी आव्हान करतो सर्वांना, म्हणजे आमचे सहकारी आहेत ते मदत करणार आहेत. बघा काय सिस्टीम आहे, प्रत्येकाला कुठंतरी आपल्याला पद पाहिजे असं वाटत असतं. याची एक उलटी गोष्ट सांगतो आणि त्याच्यानंतर मी थांबतो. थोडस वेळ लागेल, एक 15-20 मिनिटं एवढंच घेतो आणि त्याच्यानंतर मी थांबतो. महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येकाला पद पाहिजे. काय आपण बघतो आजकाल की पंतप्रधान पद काय आहे, उठसूट त्याच्यावर चर्चा चाललेली असते. आणि उठसूट आपल्याला मिळावं म्हणून दुसऱ्यावर, म्हणजे कसा तो चुकीचा करतो त्याला बाजूला हटवून आपण कसं व्हायला पाहिजे. म्हणजे जसं पंतप्रधान पद आहे तसं मुख्यमंत्री पद पण आहे. हे बघा, आपण अभ्यास करणार आहोत IAS आणि राज्यसेवेची. चर्चा कशावर करतो? इट कव्हर्स ऑल दीज थिंग्स. चर्चा
राजकारणाविषयी नाही आहे, ई गव्हर्नन्स विषयी आपण चर्चा करतो. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट, सुंदर अशी गोष्ट आहे की महत्वाच्या गोष्टी काही आपण लक्षात ठेवायला पाहिजेत, की मी आता पंतप्रधान मुख्यमंत्र्यांच्या विषयी बोललो. नसेल तर काय, मिनिस्टर व्हायला पाहिजे? अरे नाही, आपल्याला पंतप्रधान होणं शक्य आहे का? आहे शक्य, पण भारतातला एका वेळेला एकच मनुष्य पंतप्रधान असतो. भारतातला एका वेळेला एकच पंतप्रधान असेल. हा, राज्य मोठं आहे, म्हणजे राज्यातलं मुख्यमंत्री पद पण चांगलं आहे, पण आहे होणं शक्य आहे, पण एकाला कोणाला तरी एका वेळेला चान्स मिळेल. आणि आपल्या आयुष्यात साधारणतः 35-40 वर्ष, 30-35-40 45 वर्ष जे ऍक्टिव्ह लाईफ आहे, त्याच्यापैकी कुठेतरी अशा गोष्टी व्हाव्यात असं ते आपल्याला वाटत असतं. पण त्या गोष्टी बघा, मी आता सांगितलेलं आहे, एका माणसाला कुठेतरी असेल आणि प्रत्येक 5 वर्षांनी एखादा मनुष्य वगैरे काय किंवा काय मध्ये सरकार इकडे तिकडे झालं तर ते दुसरं वगैरे. तर काय करायला पाहिजे? मग ह्या जर गोष्टी आपल्याला शक्य नसतील, म्हणजे ही बिहार आणि उत्तर प्रदेशातली गोष्ट आहे. मुलांना सांगताना ह्या गोष्टी सांगितल्या. आप प्राइम मिनिस्टर नहीं बन सकते, आप सीएम अगर नहीं बन सकते, पीएम सीएम अगर नहीं बन सकते हैं, तो डीएम बनो. डीएम म्हणजे काय? डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट इज नथिंग बट आयएएस, म्हणजे जिल्हाधिकारी. म्हणजे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये खरं तर अंतर्भूत आहे. अगर पीएम नहीं बन सकते, अगर डीएम सीएम नहीं बन सकते, तो डीएम बनो, वो आपके हाथ में है. मैं थोड़ा सा उल्टा बोलता हूं. अरे अगर आप डीएम की क्षमता अगर रखते हैं, आप अगर डीएम की क्षमता रखते हैं, तो आप सीएम पीएम भी बन सकते हैं. यानी कि इसमें जो जो कुछ भी नॉलेज आपको मिलेगा, आएगा, वो पूरा आएगा, और वो उस पे, वो पद पर जो कुछ भी करना है, वो सब आपके हाथ पे होता है. अगर आप लोगों को ये बता सकते हैं, ये देखो ये सब मेरे पास है, उसके उपरांत मेरा जो बर्ताव है वो भी अच्छा रहेगा, किधर भी इधर उधर बितर तितर नहीं होगा. अगर ये विश्वास कर सकते हैं, तो डीएम होने के बाद, डीएम क्वालिफाई होने के बाद आप सीएम पीएम भी आपके पास यानी कि बहुत आसान से आप वहां तक भी पहुंच सकते हैं. हे बघा, तुम्ही म्हणाल आम्ही नोकरीच्या मागे लागलोय, तुम्ही वेगळंच काहीतरी सांगा, का असू नये. आणि आपला हा अधिकार आहे. तुम्ही जर डीएम बनायची क्षमता तुमच्याकडे असेल, तर सीएम आणि पीएम बनायची क्षमता निश्चितच आहे. तर या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. मी खरंच तुम्हाला या गोष्टी, आणि खरं तर त्यात सर्वसामान्य या देशाचा फायदा आहे. जर सर्व काही गोष्टी तुमच्याकडे असतील, व्यवस्थित असतील, तर या गोष्टी म्हणजे पीएम सीएम होणं हे या समाजाच्या दृष्टीने, या देशाच्या दृष्टीनं, मानवतेच्या दृष्टीनं खूप खूप चांगलं आहे. आणि त्या पद्धतीनं म्हणजे आपल्याला करायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणून म्हणजे माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की तुम्ही याची तयारी कराच. तुम्ही आयएएस सक्सेसफुल व्हाच. आणि आयएएस सक्सेसफुल झाल्यानंतर आयएएस ची नोकरी आपोआपच मिळून जाते. एकच गोष्ट परीक्षा अशी आहे की जिथं तुम्ही क्वालिफाय झाला की तुम्हाला सेवा आपोआपच मिळते. बट इफ यू कंप्लीट युअर एनी डिग्री, एनी ग्रॅज्युएशन, एनी पोस्ट ग्रॅज्युएशन इन दिस इन्स्टिट्यूट, there is no means guarantee of getting job. Even if you appear for NET and SET, you qualify it, but service job is not assured. So means you have to think over this, and you have to prepare for this. आणि म्हणून माझ्या म्हणजे तरुण मित्रांनो, महत्वाची गोष्ट अशी आहे की हे करायला पाहिजे. आणि सोय अशी आहे आपल्याकडं की पाहिजे तर बघा, पाहिजे तर अमरावती असं ठिकाण आहे, इट्स अ रिजनल प्लेस. पण अनदर थिंग इज दॅट डिव्हिजनल प्लेस इज देअर. म्हणजे इथं बऱ्याच गोष्टी हे आहेत, तर म्हणजे खूप चांगल्या आहेत. म्हणजे इथं काय कमिशनरेट आहे. कमिशनर हिमसेल्फ इज अ
मीन्स सिनियर आय एस ऑफिसर. त्याच्यानंतर काय जिल्हाधिकारी आहेत. म्हणजे इथं म्हणजे 5 जिल्ह्याचं पोलीस प्रमुख हे आहे, केंद्र आहे, म्हणजे त्यांचं ऑफिस आहे. त्याच्यानंतर डीएसपी पण आहेत. त्याचबरोबर सीईओ आहेत. त्याचबरोबर अमरावतीचे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर आहेत. वी विल अवेल देअर गायडन्स, देअर मेंटरशिप टू अवर स्टुडंट्स. म्हणून मला असं म्हणायचं आहे की निश्चितच आपण हे करूयात. आणि सुदैवानं ऑनलाईनच्या गोष्टी खूप चालू आहेत. त्यामुळं आपण ऑनलाईन म्हणजे जोडले जाऊ शकतो आणि ऑफलाईनही जोडले जाऊ शकतो. आणि लवकरच मला अशी अपेक्षा आहे की ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्षातले वर्ग सुरू होतील, असं मला खात्री आहे. लवकरच होऊन जाईल ते. म्हणून मी म्हणजे खरं तर काही गोष्टी ज्या आहेत त्या आणखीन बऱ्याच आपल्या बरोबर बोलण्यासारख्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपण बघूयात. आणि तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काही सुंदरता आहे. आपल्या मी विषय जे सांगितलेले आहे ते लॉ सारखे विषय सुद्धा इथं पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही ठेवलं, कुठल्या जास्त सक्सेस आहे, कुठल्या सब्जेक्ट मध्ये जास्त सक्सेस आहे, ज्यांना चांगल्या पद्धतीचं नॉलेज कुठं मिळतं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि सुदैवानं गोष्ट अशी आहे की आपण या सगळ्या गोष्टीचा फायदा करून घेऊ शकतो. वी हॅव बिग लायब्ररी. आणि आजकाल लायब्ररीचा प्रश्नच नाही, ऑनलाईन बऱ्याच गोष्टी मिळू शकतात. स्वतः माझाच असा विचार आहे की मी म्हणजे आमचे डॉक्टर गावंडे सर आणि दामके मॅडम आहेत, यांना मीच सांगत होतो की हे करायचं आहे. खरं तर या जिल्ह्याचे पूर्वीचे जिल्हाधीश जे होते शैलेश नवाल, त्यांचं खूप हे होतं आणि त्याने आपल्याला जवळपास 25 लाखाचा फंड केलता. पण त्या कोरोना गडबड, बाकीच्या गोष्टी, खरेदी ह्या आपल्या लिमिटमध्ये बसत नव्हत्या, म्हणून ते राहून गेलेलं काम. पण आम्ही नुकतंच पंजाबराव देशमुख वसतिगृह याच्या संदर्भात, मराठा हॉस्टेल याच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी आणि अन्य काही जी लोक आहेत त्यांच्याबरोबर सतत संपर्कात आहोत. त्या माध्यमातून आम्ही इथले काही जिल्हाधिकारी आहेत, पवनीत कौर मॅडम जे आहेत, त्यांच्याशी संपर्कात आहे. आणि आम्ही त्याचा उपयोग, त्याने आम्ही त्यांना सांगितलं की त्या हॉस्टेलमध्ये, मराठा हॉस्टेलमध्ये किंवा पंजाबराव देशमुख वसतिगृह जे आहे त्याच्यामध्ये जी मुलं असतील ते आम्ही आमच्याकडे अकॉमोडेट करून देऊ, तसं आम्ही प्रोएक्टिव्हली सांगितलेलं आहे. त्यामुळं त्यांच्याशी आमचा रॅपो आहे आणि भविष्यकाळात आपण निश्चितच या गोष्टी चांगल्या पद्धतीने करू. आणि ही गोष्ट चालूच राहील. फंड मिळो न मिळो, फंड नाही मिळाला तरी काही फरक नाही पडत, आपण पुढे जाणार आहोत. पण या गोष्टी परत हे करून काही गोष्टी मदत मिळतं का, किंवा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपल्या काय कुणालाही आपल्याला मार्गदर्शन करता येईल अशा पद्धतीने आपण पुढे करणार आहोत. तर मी खरंच माझे जे काही सहकारी आहेत, डॉक्टर दामके मॅडम, त्याचबरोबर विनोद गावंडे सर, आणि त्याचबरोबर यात उत्तम असं मार्गदर्शन किंवा खूप ठिकाणी जाणारे काही लोक शेअर करणारे असे माझ्या बरोबर इथं काही मंडळी आहेत. खरं तर मला त्यांचा खूप अभिमान आहे. खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात अशी काही मंडळी आहेत. त्यांचंही मी खरं तर या क्षणी आभार मानतो. आणि या म्हणजे योजनेची सुरुवात झाली आणि आज त्याचं उद्घाटन झालं, इनॉग्रेशन झालं, असं मी जाहीर करतो. आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मी खूप खूप आभारी आहे. कारण काय, माझ्या मनातली गोष्ट जी आहे ती पुढे जाते आणि ते मी आपण इम्प्लिमेंट करू शकतो, याचा मला खूप आनंद आहे. एवढंच बोलतो. आणि माझे जे काही लांबच जाणार जे भाषण आहे किंवा बोलणं आहे, हे मी इथंच थांबतो. जय हिंद. नमस्कार. Thank you, sir. On behalf of the committee, I'm very much grateful and thankful from bottom of my heart for your very informative lecture as well as speech, I should say. पेरकर सर, सर आपण थोडी एक इंटरॅक्टिव्ह सेशन म्हणून पण घेतलंय की समजा चॅटमध्ये काही विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न मांडले असतील तर पेरकर सर ते इंटरॅक्शन थोडंसं त्यांचे काही कन्फ्युजन्स असतील की या क्वेरीज असतील त्या आपण घेणार आहोत. पेरकर सर प्लीज. येस मॅडम, आय नो. थँक्यू सर. जसं आपली चर्चा झाली त्या संदर्भात मी एक चॅट बॉक्स मध्ये आवाहन केलंय विद्यार्थ्यांना की त्यांच्या काही ज्या समस्या असतील
तसे आपले चौफेर व्यक्तिमत्व लाभलेले जे डॉक्टर आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलंय अतिशय सुंदर झालेलं आहे. आणि त्याच्यानंतरही त्यांच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते दिलखुलासपणे या चॅट बॉक्समध्ये टाकावे आणि त्याप्रमाणे त्यांना आपण बोलतं करूया, म्हणजे त्यांचे काही प्रश्न असतील तर मी विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी या पुढील याच्यामध्ये एक 10 मिनिटं आपण चॅट सेशन घेणार आहोत, त्यांनी प्रश्न टाकावेत. हो, आपण वेट करू की ते प्रश्न टाकतील तर आपण त्याचे उत्तर समाधानकारक नाही, एक काही जण सर डायरेक्ट किंवा जर आपण बोलणार सबमिट असतील करू. तर बोलून घेऊ दे. येस सर. आणि येस सर. कोणत्याही येस सर. प्रकारचा कोणत्याही प्रश्न जो असेल ते जास्तीत जास्तपणे आपण त्यांना सॅटिस्फाय करायचा प्रयत्न करू. आणि या ठिकाणी जी काही अन्य मंडळी जी आहेत, तज्ञ मंडळी जी आहेत, तर म्हणजे याच्यामध्ये जे कंटिन्युअस काम करणारे आहेत, विषयामध्ये काम करणारे आहेत आणि स्पर्धा परीक्षेचे काम करणारे आहेत, अशी जी काही मंडळी आहेत इथं उपलब्ध आहेत आपल्याकडं, तर त्यांच्याकडून सुद्धा याचं उत्तर किंवा त्याच्यावरचं जे काही चर्चा आहे ही घडवून आणता येईल. आणि यापुढं अशा काही चर्चा आणि हे जे आहे ते रविवारी तर असेलच असेल. तर मला एक असं वाटतं की केव्हाही आपण वाटलं की संध्याकाळीच्या वेळेला एखादं आव्हान करून एखाद्या विषयावर जर आपल्याला काय करायचं असेल तर ते करता येईल. अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मोठ्या प्रमाणात जे काही आज मुलं आहेत किंवा अस्पायरंट्स आहेत, ते मोबाईल वापरतायत आणि मोबाईल वेगवेगळ्या कारणासाठी वापरतायत. काही कारणासाठी डूज अँड डू नॉट्स मोबाईलचे जे आहेत, काही करू नये काही करावं. त्याच्याऐवजी ठीक आहे, स्मार्टफोन, अँड्रॉइड किंवा अजून डिजिटाइज सगळ्या गोष्टी आहेत, त्याचा उपयोग आपण करायला पाहिजे. कृपा करून तुम्ही युट्यूबवर जाऊन याविषयीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही अवश्य बघा. म्हणजे जे मार्गदर्शन काही वेळेला आपल्याला याच्यातून सुटून जातं, तिथून सुद्धा तुम्हाला काही गोष्टी मिळतील. म्हणजे ए खान म्हणून आहे किंवा काही कौशिक जे आहेत ते आहेत, या गोष्टी सगळ्या तुम्ही बघा. आणि या एवढंच नव्हे तर काही चर्चा आपल्याला काही वेळेला ठेवता येईल. आणि ती चर्चा इट विल नॉट बी लिमिटेड टू टाइम. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की चर्चा होत असताना अर्धा तास, पाऊण तास, 1 तास वगैरे असं नाही, 1-1.5 तास वगैरे असं ते व्हायला पाहिजे किंवा जास्तीचा वेळ जरी असेल तरी हे आपल्याला करता येईल. तर अशा पद्धतीच्या काही गोष्टी असतील. विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर आता करताच येतील आणि या पुढच्या कालावधीत सुद्धा आपण हे करूया. ठीक आहे, काही प्रश्न असतील तर कुणाला विचारलेला आहे इथं, तुम्हाला स्वतःला दामके मॅडमला विचारू शकतात, गावंडे सर आहेत, देवळानकर सर आहेत किंवा अन्य काही जी मंडळी आहेत ती पण याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. तर ठीक आहे, ओके. पार्टिसिपेंट्स, इफ यू हैव एनी क्वेरी, तुम्हाला काही विचारायचं असेल, आपको कोई अपने कंफ्यूजन सामने रखने हैं, हम सभी जो हैं इंक्लूडिंग अवर ऑनरेबल डायरेक्टर, हम आपको कहते हैं कि आप पूछ सकते हैं, आप बात कर सकते हैं, आप डरिए मत, भिवू नका. तुमचे क्वेरीज काही काही घाबरायचं काही कारण चांगल्या नाही. प्रतीच्या आहेत का हाही विचार करू नका. कॅन वी गेट स्टडी मटेरियल एक फ्रॉम आलेला दिस? आहे प्रश्न, कॅन वी गेट स्टडी मटेरियल फ्रॉम दिस, जे आपल्या हा, स्टडी मटेरियल ऍज सच म्हणजे सॉफ्ट कॉपी मध्ये बऱ्याच गोष्टी ज्या काही असतील आपल्याकडं तर त्या आपण शेअर करता येईल. आणि आजकाल म्हणजे काही स्टडी मटेरियल काय विशेष नाही, तुम्ही बऱ्याच वेळेला युट्यूब किंवा याच्यावर शोधा, ते पण आहे. आणि आपल्याकडेही मंडळी अशी आहेत की ते खूप काही सांगू शकतात. स्टडी मटेरियल पूर्वीसारखं राहिलेलं नाही. इन ओल्डर डेज मीन्स वन हॅज टू कलेक्ट हार्ड कॉपीज, पुस्तकं वगैरे असं जे आहे ते आता ते पण आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त पण इथं काही गोष्टी करतात. डोंट वरी अबाउट स्टडी मटेरियल. हा प्रश्न कोणी विचारलाय पेरकर सर? एका मुलीनं विचारलेलं होतं. अच्छा, जिने पण विचारला आहे. आता स्टडी मटेरियल, सॉरी, येस सर. नाही, तो प्रश्न गेला, ठीक आहे. अच्छा, स्टडी मटेरियल संबंधात असं आहे कि अगर आपको मेंस के लिए अपीयर होना है तो स्टडी मटेरियल बेहद कारागर समझा जाता है. प्रीलिम्स की तैयारी आपको काफी फैक्चुअल और रीजनिंग, लॉजिक, अर्थमेटिक्स के साथ करनी पड़ती है. स्टडी मटेरियल आपको मेंस के लिए तैयारी करनी है, ऑप्शनल एंड जनरल स्टडीज एंड एसे राइटिंग. उसके लिए आपकी जो तुमची जी
अभिव्यक्तीची शक्ती आहे, जे स्किल आहे, त्याला जसं हिऱ्याला जसं शेपमध्ये आणतात, तसं करताना तुमच्या थॉट प्रोसेसला तुम्हाला शार्पन करायचं असतं. ते लिखाणाद्वारे, बोलण्याद्वारे तुम्हाला तयार करायचं असतं. नुसतं स्टडी मटेरियल घेऊन तुम्हाला यश मिळेलच असं नाही. स्वतःच्यामध्ये थिंकिंग प्रोसेसला पण हे करावं लागतं. तर स्टडी मटेरियल जे आहे ते मेन्ससाठी नक्कीच ॲटलीस्ट मी ॲश्युरिटी देते, की जिओग्राफी सारखं ऑप्शनल कोणी घेत असेल, तर मी पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. मी महाराष्ट्रात कुठल्याही भागात राहिली तरी तुमचे मेन्स जिओग्राफीचे जे काही प्रश्न राहतील ते मी नक्की सॉल्व्ह करीन आणि दुसऱ्या सब्जेक्टचे पण मिळतील. तुम्ही कॉन्टॅक्ट करा प्राध्यापकांना. नेक्स्ट सर, पेरकर सर, एनी अदर क्वेश्चन प्लीज? नो मॅडम, कोणीच नाही आणखी. एक अच्छा. प्रश्न येत पेरकर होता सर. स्क्रीनवर. पेरकर सर आहे. आय हॅव ओनली वन बिग प्रॉब्लेम. प्लीज टेल मी हाऊ टू मॅनेज. गेला प्रश्न गेला. आहे सर आहे. अच्छा. सर क्वेश्चन सांगू हा. का मी? हा सांगा हा सांगा. हा सर, प्लीज हा. माळू दे निघून सर. जातोय पुन्हा. तो क्वेश्चन आहे सर, आय हॅव ओनली वन प्रॉब्लेम. प्लीज टेल मी हाऊ टू मॅनेज अवर IAS प्रिपरेशन विथ पुअर फॅमिली कंडिशन Ah. and students who prepared with the And work. student- Very good, very good. See, most of the IAS, those who are successful, ते गरीब फॅमिली मधनं आलेले आहेत. विशेषतः म्हणजे मोठ्या फॅमिलीतील जी लोक आहेत, याच्यामध्ये IAS मधला एक ट्रेंड आहे. म्हणजे काही एकदम अशी काही म्हणजे राजकारणात जसं बघतो अमुक ह्याच लोकांचं येतात, तसं काही ठिकाणी आहे. पण त्याला खूप तयारी करावी लागते. एकेका घरात असं आहे. पण हे पण आहे, अगदी रस्त्यानं आज हे गाव उद्या ते गाव असे फिरणारे जे काही भटकी लोक आहेत, अशातले बरेच जण IAS झालेले आहेत. आणि असं काही नाहीये, ज्या लोकांना 10वी 12वी पास होता आलं नाही, लिसन मी, ज्यांना 12वी वगैरे पास होता आलं नाही, परीक्षेला बसता आलं नाही, पण YCMOU किंवा इग्नो सारख्याच्या जी विद्यापीठ आहेत, त्या विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलं ते. आणि अशी माणसं IAS आहेत. म्हणजे असे बरीच उदाहरणं आहेत. गाडगे म्हणून विद्यार्थी आहे, ही IAS. मंजुळे म्हणून जे आहे, म्हणजे वडर समाजाचा असा जो मनुष्य आहे, त्याचे आई वडील म्हणजे काम म्हणजे दगड फोडणं वगैरे ना, ते आज इथं उद्या तिथं परवा तिथं असं करत त्यांच्याबरोबरच तो लहान मुलगा फिरत होता. आणि तो आज IAS आहे. फार म्हणजे अगदी हे नाही, साधारणतः मला वाटतं 45-50 वर्षाच्या आत त्याचं आत्ताचं वय असेल, 45 वगैरे असेल. त्यामुळे गरीब फॅमिली वगैरे असं काय राहिलेलं नाही. मी म्हणजे रुरल मध्ये राहतो वगैरे. तुम्हाला एक सांगतो, म्हणजे मी जे बोलतो तुमच्याशी, मी स्वतः किंवा माझे बरेच जे काही सहकारी मंडळी आहेत, ही खेड्यातून आहे. प्रत्यक्षात शेतात काम करणारी किंवा अन्य जी काही मंडळी आहेत ती आहेत. म्हणजे त्यांनी अक्वायर केलेलं नॉलेज हे प्रचंड आहे. आम्ही स्वतःच म्हणजे रुरल एरियातून किंवा शेतकरी किंवा हे जे काही आहेत, रोज म्हणजे म्हैशी शेण परत चारा घालणं वगैरे ह्या गोष्टी आम्ही वेन वी वेर इन स्कूल्स अँड इवन इन कॉलेजेस वी हॅव डन ऑल दिस थिंग्स. म्हणजे हार्ड वर्क जे असतं, ही गोष्टी ह्या माहित आहेत. आणि यात IAS मध्ये बऱ्याच प्रमाणात लोक असतात. म्हणजे फार असं एकदम आपण फार गरीब आहोत आणि आपल्याला काय हे नाही असं नाही. उलट त्याच लोकांचे जास्त चांगल्या गोष्टी आहेत. याच्यात काय असं फार लिमिटेशन नाही. ठीक, बरोबर आहे सर, कारण बरेचसे प्रॉब्लेमच गरीब नाही. विद्यार्थीच झालेले आहेत. आम्ही हे पहा, मी आता इथं सांगतोय, आम्ही बऱ्याच वेळेला आमच्यात चर्चा करत असतो. इथं आमची जी मंडळी आहेत, गजबी यांचा प्रश्न हे करून घ्या आणि मग आपण बोलू. तर गोष्ट अशी आहे की इथं बरेच जे मंडळी आहेत, प्रोफेसर्स जे MPSC कडून आलेले आहेत किंवा MPSC ने ज्यांनी मान्यता दिलेली अशा काही लोक आहेत, याच्यातली 95% लोक ही गरीब आणि खेड्यातली आहेत. 95%. आणि ज्यांचा स्तर खरोखरच या सेवा ज्या आहेत, या सेवेच्या दरम्यान एवढं किंवा त्याच्यापेक्षाही जास्त ह्याचे हे आहे. तुम्ही बघा, म्हणजे आत्ताच MPSC चे काही मेंबर्स नेमले गेले, म्हणजे त्यात देवानंद शिंदे सर आहेत. हे सुद्धा अगदी एका लहान म्हणजे MPSC चे आता सदस्य म्हणून नेमलेले आहेत. अगदी उस्मानाबादच्या एकदम लहान
लहान गावामधून ते आलेले आहेत. म्हणजे वडील नव्हते, आईने त्यांचं खूप हे चांगलं केलं. कालच मला त्याचा मेसेज आला आणि मी जॉईन झालो, म्हणजे एमपीएससीचा सदस्य म्हणून, म्हणजे ते आलेलं होतं. तर बघा अशी लोक आहेत. बऱ्याच लोकांना काय करायचं, त्यांच्या घरात कशा पद्धतीने राहायचं हे माहित नव्हतं. टेलिफोन कसा असतो हे माहित नव्हतं. दुरून आपण लांबून बघायचो, त्याला हात लावायचं सुद्धा आम्हाला परवानगी नव्हती, अशी होते. आज मोबाईल आणि सगळ्या गोष्टी आपण वापरतो आणि आपलं नॉलेज जे आहे ते पण खूप चांगल्या पद्धतीने. गरीब वगैरे असं काय म्हणू नका आणि त्याचा काही संबंध येत नाही. उगाच असं म्हणून म्हणजे मला कोणीतरी सवलत द्यावी आणि असं काय नाही. मिळेल सवलत वगैरे किंवा आमची मदत मिळेलच मिळेल, त्या गोष्टी काढून टाका. ठीक आहे सर. अस्मिता एक प्रश्न विचारला अस्मिताने. मेनी टाइम्स दिस क्वेश्चन अराइज ॲज अँड इनिशियली as ma'am said, we should have a philosophical view. For this exam, my question is what exactly a philosophical view is. आता याच्यामध्ये तिला काय म्हणायचं एक्झॅक्टली फिलॉसॉफिकल व्ह्यू? मॅडम जरा बोला त्याच्यावर. अच्छा, अस्मिता मला प्रश्न दिसला तर फार बरं. फिलॉसॉफिकल, ओके ओके फाईन. नाव काय आहे हिचं? अस्मिता. सगळ्यात अस्मिता. शेवटचा. येस. अच्छा, अस्मिता, आय वेलकम युअर क्वेश्चन. सी, फिलॉसॉफी आता सिंपल आहे. याच्या वेळेला, कोविडच्या वेळेला, कोविड के समय रूरल माइग्रेंट्स, दैट इज कॉल्ड अ रिवर्स माइग्रेशन, वाज happened. That event was has been registered in our Indian scenario. So if I would have been a migrant, मैं अगर माइग्रेंट रहती तो मैंने किस परिस्थिति का सामना किया रहता, मुझे क्या सिस्टम से, लाइक एडमिनिस्ट्रेटिव सिस्टम से मुझे कौन सी हेल्प नहीं मिली, पॉलिटिकल सिस्टम से मुझे क्या हेल्प नहीं मिली, जुडिशरी सिस्टम ने मुझे क्या हेल्प नहीं की टू ओवरकम माय प्रॉब्लम्स, ये उसके उसके दृष्टिकोण से सोचने के लिए ये मुझ पर बीत रही है, ऐसा सोचना पड़ता है. दैट इज सेल्फ एनालिसिस, सेल्फ एक्सपीरियंस, सेल्फ रिफ्लेक्शन इज वेरी मच इंपॉर्टेंट. तभी आप दूसरों के साइकी के बारे में सोच सकेंगे या उनके एक्सपीरियंसेस को, उनके प्रॉब्लम्स को सॉल्यूशन के बतौर आप सोच सकती हैं. तो दैट इज माय वो मुझे कहना है. और ये एबिलिटी, हमारे पास लिमिटेड रिसोर्सेस रहते हैं. अगर आप एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर होगी तो आपके पास लिमिटेड रिसोर्सेस रहेंगे. उस लिमिटेड रिसोर्सेस में मैस प्रॉब्लम्स को थोड़ा सा रिनोवेट कर, अपने सिस्टम को रिनोवेट करने से मास प्रॉब्लम को आप सॉल्व कर सकती हैं. ये कैपेबिलिटी यूपीएससी की या एमपीएससी एग्जाम्स में, कोई भी कैडर में देखी जाती है. सेल्फ एक्सप्रेशन के समय, इंटरव्यूज जिसे हम कहते हैं, मुलाकात जिसे कहते हैं, उसमें देखी जाती है. क्योंकि आपका नॉलेज तो टेस्ट किया गया है, यू आर नॉलेजेबल, ओके फाइन. बट इम्प्लीमेंटेशन पॉइंट ऑफ व्यू, इम्प्लीमेंटेशन कब आएगा? जब आप अपना, मैंने पहले एक सेंटेंस हमेशा कहती हूँ, इनर वर्ल्ड और आउटर वर्ल्ड को आप जब बहुत ह्यूमैनिटेरियन लेवल पर बॉन्ड करने की कैपेसिटी रखेंगी, उस समय आप तीनों स्टेज के एग्जामिनेशंस क्लियर कर सकती हैं. that was my point. Did you get it? Okay. आणखीन एक सर प्रश्न आहे पेडकर सर, थोडं वरती स्क्रोल करून बघा ना जरा. हो, नेहाचा एक क्वेश्चन आहे सर. From what we have to start our UPSC preparation, I mean which books are preferred to crack UPSC? तर या बाबतीत मी नेहाला एवढंच सांगेल की नेहा, मार्केटमध्ये आज प्रचंड प्रमाणात पुस्तकं उपलब्ध आहेत, परंतु कसं आहे की आमच्या या पुढच्या लेक्चर्स मध्ये आम्ही तुम्हाला सांगूया की काय काय तुम्हाला कशा प्रकारे प्रिपरेशन करणार आहोत. परंतु आज आपल्याकडे टाइम लिमिट आहे आणि त्यानुसार आपण करणार. परंतु पण तुम्हाला कोणते कोणते बुक्स, तुम्ही कोणत्या प्रकारचं तुम्हाला ऑप्शनल आहेत, काय आहे ते, या संदर्भात आम्ही पूर्ण डिटेल्स मध्ये गायडन्स भविष्यामध्ये या पुढच्या वेळा याच्यामध्ये करणार आहोतच. तर या व्यतिरिक्त आणखी काही बोलायचं? याला जोडूनच मी बोलतो की मटेरियल जे आहे ते प्रचंड प्रमाणात मार्केटमध्ये आहे. कुठलंही मटेरियल घेऊ नका. काय होतं, कुठलंही मटेरियल घेऊ नका. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, काही लोक काही लिहितात आणि काही आणतात बाजारात. एक्झॅक्टली करेक्ट. आणि तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये तुम्हाला सांगायला हरकत नाही, तुम्ही लक्षात ठेवा, जे बुक तुम्ही 100 रुपये असं लिहिलेलं असेल ते तुम्हाला 90ला किंवा 80ला पण देतील. आणि त्याचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 10, 15, 20 रुपये असेल.
आणि तो जो काही पुस्तक हे करणार आहे तो दुसऱ्याने जो घालतो तो 50 रुपयाला विकेल किंवा 40-45 ला विकेल, किंमत 100 असेल आणि तुम्हाला 90 ला घ्या, 10% सूट, 15%, अरे 15% सूट, कशाला तसलं कसं मटेरियल घेऊ नका. अनलेस इट इज रिकमेंडेड बाय मेंटर्स और गायडर, तर तेच घ्या. Yes, yes. कुठलंही मटेरियल उगाच घेऊ नका, त्यात तुमचा टाइमपास जाईल, पैसा जाईल, तो भाग वेगळाच आहे. पण तुम्ही ते साहित्य बघत असताना, ते स्टडी करत असताना विनाकारण तुमचा वेळ वाया जाईल. आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका, मटेरियल वगैरे गडबड करू नका. तुम्हाला काय वाचायचं मी सांगतो. एकच काम करा, आता मी सांगतो सगळ्यांना, एकच काम करा, कुणी असू द्या. तुम्ही 1ली ते 10वी मध्ये जेवढे पुस्तकं आहेत, फक्त पुस्तकं 1ली ते 10वी, काय गणित तुम्हाला 1ली ते 10वी येतं का? आता मॅडमनी सांगताना सांगितलं अर्थमॅटिक, अर्थमॅटिक्स महत्वाचं आहे. तुम्हाला 1ली ते 10वी पर्यंत गणित येतं का? काही जण म्हणतील आम्ही त्याला घाबरूनच आर्ट्सला गेलो. पण यू आर ग्रोन अप नाऊ. म्हणजे वय वाढलं की सगळ्या गोष्टी वाढून राहतात, त्याला प्रयत्न करा. माझ्याकडे असं एक उदाहरण आहे. एक इब्राहिम नावाचा मुलगा म्हणजे कोल्हापुरात आहे. माझ्या मिसेस हिंदीचे असल्यामुळे त्याला टायपिंग करून काम पाहिजे होतं. तर मी, माझे एक मित्र आहेत नंदकुमार देसाई, श्रीकांत देसाई, तर त्यांचं ते कॉम्प्युटर सेंटर आहे. त्यांच्याकडे एक टायपिंगला मनुष्य असायचा इब्राहिम, आणि तो खूप सुंदर टायपिंग करतो. काय शिक्षण झालं असेल त्याला? ही नेव्हर एंटर्ड इन स्कूल. लक्षात घ्या, ते कधीही तो इब्राहिम शाळेमध्ये गेलाच नाही. पण एखादं काम शिकायचं, जसं फॅक्टरीमध्ये इकडचं तिकडे टाकायचं, तिकडचं इकडे टाकायचं, किंवा अजून काय करायचं, असं म्हणून त्यानं शिक्षण म्हणून नाही घेतलं, हे असं काम म्हणून ते हे घेतलं. त्याला टायपिंग, सुंदर टायपिंग येतं हिंदी मधलं. अगदी त्या कीबोर्डकडे न बघता तो हे करत असतो. काही वेळेला लोकांशी बोलत बोलत टाईप करतो. हे लक्षात घ्या, कष्ट घेण्याची तयारी ठेवा आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यावर मिळतात तुम्हाला. आज आपण बोलणं सुद्धा, म्हणजे टाईप करायचं असेल, काही लिहायचं असेल तर लिहायची आवश्यकता नाही. मोबाईलवर तो ऍप आहे, त्याच्यावरनं हे केलं की सगळं लिहून आपोआप येतं. मी काल शिंदे सरांना जो मेसेज पाठवला, एमपीएससीचे जे सदस्य आहेत, कुलगुरू होते शिवाजी विद्यापीठाचे, तर त्यांना मेसेज पाठवलं. मी असं बोलून हे केलं आणि ते आपोआप टाईप झालं, पाठवलं. तुमच्याकडे आहे, त्याचा उपयोग करा. आणि नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड, हे लक्षात ठेवा. मटेरियल विषयी कुठलं मटेरियल घ्यावं, उगाच काय त्याचा काय फारसा प्रश्न येत नाही. आम्ही आता कालांतराने आमच्या संपर्कात राहा वेगवेगळ्या लोकांच्या, ते येईल आणि रिकमेंडेड पुस्तकच घ्यायचं. काही वेळेला काही वेंडर्स जे आहेत ते काही गळ्यात मारत असतात. आमच्याकडेही पुस्तकं विकायला भरपूर लोक येत असतात. हे घ्या, ते घ्या, म्हणजे याच्यामध्ये डिस्काउंट आम्ही असं देऊ, 20% देऊ, 25% देऊ. काही वेळेला म्हणजे आम्ही घेणारच नाही म्हणल्यानंतर अजून जास्त वाढवतात. कचरा घेऊन काय करायचं लायब्ररीत ते. म्हणून हे करू नका आणि तुम्ही लक्षात ठेवा. ओके सर, थँक्यू. ओके ओके, अगदी अगदी बरोबर सर, एकदम बरोबर. Any other सर क्वेरी, काही क्वेरी? एक आहे की ते म्हणतात कमिटी मेंबर आणि सब्जेक्ट वाईज टीचरची आम्हाला कॉन्टॅक्ट लिस्ट मिळेल काय? हो हो, देऊ. नेक्स्ट लेक्चर पासून. येस येस, बस तेवढा एक. अजून काही आहे सर? एक आलाय आणखी. हा, एनसीईआरटी आता Yes, हे बघा, yes. आता somebody has kept a question मेसेज. that एनसीईआरटी करू का? बरोबर आहे. तुम्ही प्रत्येकाला, मी आता सांगितलं, गणित तुम्हाला, हे बघा, त्या सायन्स मधल्या गोष्टी नको, अर्थमॅटिक आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत 1ली ते 10वी, अल्जेब्राचा महत्वाचा आहे. तुम्हाला सांगतो, ग्राफ कसा काढायचा वगैरे ते सगळं शिकून घ्या तुम्ही 10वी पर्यंतच. कोण जर बीए बीएससी मध्ये असेल, बीकॉम मध्ये असेल, तर काही गोष्टी आम्ही सांगू तुम्हाला काय करायला पाहिजे नेमकं. म्हणजे त्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही वाचत राहा. तुम्हाला सगळ्यांना सांगतो आता, म्हणजे जे कोणी तयारी करणार आहेत त्यांनी 1लीचा काय अभ्यासक्रम आहे, काय म्हणजे पुस्तक आहेत ते वाचावं. हे काय फारच खाली सांगताय असं तुम्ही म्हणाल, काय नाही.
पहिलीचं कुठंतरी शेजारी कोण पहिलीला आहे बघायचं, ते पुस्तकं घ्यायची, बघायची व्यवस्थित, त्याला जरा गायडन्स करा. पहिली ते 10वीचे क्लासेस म्हणजे काय करता येईल बघा, आणि ते स्वतः अगोदर वाचून घ्या, त्यांना गायडन्स करा. म्हणजे एकदा शिकणे म्हणजे वाचणे, लिहिणे आणि परत शिकणे असे 3 धावत. त्यामुळे ह्या गोष्टी करा तुम्ही, आणि त्या करत असताना तिथल्या गोष्टी अगोदर बघा. दरम्यानच्या काळात म्हणजे हा स्पेस जो आहे, तुम्हाला आज माझ्याकडे मटेरियल आहे असं नाही, एकदम जाऊन म्हणजे काय म्हणजे हानी काढायचं नाही, खालून सुरुवात करा. तुम्ही आता काय करा, सर्व पहिली, दुसरी, तिसरीची पुस्तक वाचा. खचून तुम्हाला 1-1.5 दिवसात ते पूर्ण होईल. 1-1.5 दिवसात, एखाद्या दिवसात पहिली, दुसरी, तिसरी काय सिलेबस आहे सगळं, नर्सरीचा सुद्धा बघून ठेवा. मी सांगितलं तुम्हाला गणिताविषयी, म्हणजे आकडे जर लिहायचे असतील तर आपल्याकडं काय, एकम, दशम, शतम, सहस्त्र, दशस्त्र, म्हणजे काय लाख वगैरे अशा काही गोष्टी आहेत, लक्ष वगैरे असं आहे. इंग्लिश मध्ये लक्ष नाहीच आहे, मिलियन आहे. म्हणजे म्हणून याच्यासाठी गोष्टी काही बघणं गरजेचं आहे, आणि इट विल डेफिनेटली हेल्प यू इन दिस एक्झामिनेशन. IAS ची परीक्षा फक्त आणि फक्त ज्याचं 10वी पर्यंत चांगलं नॉलेज असेल त्याला म्हणजे तयारी करायला काही अडचण नाही. आता मी जसं गणितात सांगितलं तसं इंग्रजी तुम्ही पहिलीपासूनच जे काही ग्रामर आहे ते 10वी पर्यंत व्यवस्थित. आता वन प्रिपरेशन आणि मेनी एक्झामिनेशन, मला जास्त बोलायचं नव्हतं खरं तर. वन प्रिपरेशन आणि मेनी एक्झामिनेशन असं एक गोष्ट आहे. तुम्ही आता 10वी पर्यंत ग्रामर शिकणारच आहात किंवा शिकलेला आहेत, आता इथं आल्यानंतर परत एकदा बघा, याच ग्रामरचा आणि याच अभ्यासाचा, याच गणिताचा, या सायन्सचा उपयोग तुम्हाला कुठल्या म्हणजे ते NDA ची परीक्षेला होतो, नीट परीक्षेला याचा उपयोग होणारच. तुम्ही जर IIT ला बसणार असेल तर त्यालाही त्या एंट्रन्सला सुद्धा होणारच, आणि भविष्यकाळात आमच्या संस्थेत सुद्धा प्रवेश घ्यायचा असेल तर एंट्रन्स विल बी देअर. आता नाहीतरी 11वीला आलेला आहे. तर तुम्ही पहिली पर्यंत पासून 10वी पर्यंत गाईड वाचायचं नाही, पुस्तकं जी आहेत ती वाचा, आणि ती तो बेस आहे. म्हणून तुम्ही काय उगाच कुठल्या पुस्तकाने आता मी सांगून टाकतो, ज्यांनी कुणी टाकलेलं आहे NCERT पहिलीपासून हे. आता सुद्धा मी इथं बसलेलं आहे ना केबिन मध्ये, माझ्याकडे MPSC चे सगळी पुस्तकं इथं आहेत. तुम्हाला सांगतो तो ते घेऊन ठेवलेली आहेत. हे बघा, दिसतात का पुस्तकं? ही जी पुस्तकं आहेत ही सगळी MPSC ची पुस्तकं आहेत, म्हणजे सॉरी MPSC म्हणतो, NCERT चे हे जे आहेत ना, हे बघा, आवर पास, हे सगळं याच्यासाठी, आवर एन्व्हायरमेंट, हे बघा. आणि त्याचबरोबर सगळं हे जो गट्टा आहे, हा सगळा गट्टा जो आहे परीक्षेच्या तयारीसाठी म्हणून आणलेला आहे. बघा, दिसतंय का तुम्हाला? हो सर, दिसत आहे कंटेम्पररी इंडिया. येस सर. हे बघा, इकॉनॉमिक्स, हे ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत या अशा पद्धतीने करायला लागतात. आणि आम्ही मटेरियल, तुम्ही जे म्हणताय इट इज विथ अस, तुम्ही काही करू नका. And this material not necessary to come in institute. You can download it from NCERT. आले का लक्षात सर्वांनाच? म्हणजे प्रश्न कुणी विचारला त्यांचा आभार, कारण हे सगळ्या लोकांना हे होईल. हे आजही आम्ही हे सगळ्या गोष्टी याच्यात बघत असतो. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की मटेरियल विषयी काळजी करायचं काय कारण नाही, तुमची तयारी पाहिजे. ठीक आहे, ओके, थँक्यू. येस सर, येस सर. म्हणजे आता आणखी एक विद्यार्थी त्यांनी या सगळ्या गोष्टीबद्दल जे वेगवेगळ्या ठिकाणी जे मटेरियल्स आहे त्याबद्दल कन्फ्युजन होत आहे असं म्हणलेलं आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलंय, आपल्या सरांचे आभार मानलेत की त्यांनी चांगलं रीतीने हे केलेलं आहे. यापुढे कोणताही प्रश्न नाही तर दामके मॅडम पुढचं काय कसं बघा. गुड आफ्टरनून ऑल रिस्पेक्टेड. चेतन बोल. येस सर. चेतनची स्क्रीनवर आणा ना, चेतनला. चेतन तुझा व्हिडिओ ऑन करणं. व्हिडिओ ऑन कर आणि बोल. प्रॉब्लेम आहे सर. बट ठीक आहे, बोल प्रश्न बोल. ओके सर, आम्ही सर अशाच मार्गदर्शनाची वाट बघत होतो सर. पॅन्डेमिक मुळे सर काय करावं नेमकं ते कळत नाही सर. आणि सराउंडिंग मध्ये जे वातावरण आहे सर ते पण थोडं बनत नाहीये. त्यामुळे सर हा जो फ्लो आहे सर, बनते सगळं बनते, आम्हाला माहित आहे सगळ्या गोष्टीत आलंय. ठीक आहे, आतापर्यंत नाही बनलं, आता बनणार ते सर. हा जो कारवा आहे सर हा असाच कंटिन्यू चालू ठेवा सर.
आणि हा, तुमचं नक्की नक्की नक्की. तुमचं मार्गदर्शन नाही, लाभो. आम्हाला दुसरं काम काय नाही. येस सर. बस एवढंच ठीक आहे, म्हणा. ठीक आहे. ओके, थँक्यू, थँक्यू. थँक्यू सर. यू हॅव रिस्पॉन्डेड व्हेरी नाईसली. थँक्यू सर. ओके, थैंक यू, थैंक यू डियर स्टूडेंट, डियर पार्टिसिपेंट्स। सर के साथ जितना भी डिस्कशन हुआ है, जिन्होंने चैट में क्वेश्चंस पूछे हैं, अभी जिन्होंने वर्बली कुछ कहा है, उससे हम एक ही बात कह सकते हैं कि आपको सबसे पहले बेसिक जो है, सर ने जैसे बताया कि फर्स्ट टू 10 स्टैंडर्ड डेफिनेटली बेसिक पहले तैयार करना पड़ता है। जैसे कि एक एखादं घर बांधताना पायवा करतात आणि और उसके बाद पिलर्स खड़े करते हैं, उसके बाद छत होती है, वैसा एनालिटिकल क्वालिटी या स्किल बाद में डेवलप की जाती है, वो धीरे धीरे अपने आप होती है। थिंकिंग पावर अपने आप तैयार होता है। अभी से आप सेल्फ रिफ्लेक्शन विथ रिस्पेक्ट टू एनी नेशनल एंड इंटरनेशनल प्रॉब्लम और आई शुड से इवेंट करना शुरू कर दीजिए। उसके लिए जब तक इंफॉर्मेशन नहीं रहेगा, एनालिटिकल पावर तैयार नहीं होती है, और इसके लिए कोई एक बुक रेफर नहीं की जा सकती, वो धीरे धीरे डेवलप होता है। हैव पेशेंस, आप में पेशेंस है, मेहनत कीजिए, जरूर सक्सेस मिलेगा। उसमें हमारे जो ऑनरेबल डायरेक्टर सर है, उसके साथ, उनके अंडर में या उनके गाइडेंस में हम कमेटी के लोग यही काम करना चाहते हैं। आपका बेसिक फंडामेंटल्स और एनालिटिकल पावर, हम बस यही इस 2 पर फोकस करके हम काम करते रहेंगे। हमारे साथ जुड़े रहिए। थैंक यू पेरिकर सर। मैं अभी ओवरऑल वोट ऑफ थैंक्स के लिए डॉक्टर देवलानकर सर, इंग्लिश डिपार्टमेंट, आई परस्यू डॉक्टर देवलानकर सर, प्लीज। देवळालकर. सॉरी, एक्सट्रीमली सॉरी सर। ठीक है। हेलो डॉक्टर देवळालकर सर. देवड़ालकर सर, हेलो, am I audible to you sir? Okay, I think Whether he is Sir. among participants, you look there and yes sir, yes sir, yes sir. I'm extremely sorry, without okay, without waiting for his okay, fine. On behalf of committee, definitely sir, आलेत का सर देवळानकर सर? आलेत? Okay. On behalf of committee, definitely I would like to extend my sincere thanks, vote of thanks towards this program. आजच्या या कार्यक्रमाला जे सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांकडून ज्याची डिमांड होती, त्या कार्यक्रमास आपले आदरणीय संचालक महोदय डॉक्टर वसंत हेडवी सर यांनी आपल्याला आपला अमूल्य वेळ दिला, मार्गदर्शन केलंय, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं निराकरण केलं, आम्हाला एक डायरेक्शननी काम करण्यासाठी इनडायरेक्टली आम्हाला देखील प्रोत्साहित केलं, त्याकरिता मी त्यांची फार आभारी आहे। IQACचे प्रमुख डॉक्टर माळोदे सर यांनी देखील आपला सहभाग, उपस्थिती देऊन आमचे मॉरल जे आहे स्टेटस त्याला कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे पण आभारी आहे। डॉक्टर कुमार सर यांनी काल मी एक लिंक तयार केलेली, ती डिस्ट्रीब्यूट करणार, तेवढ्यात कुमार सरांनी सायंकाळी तातडीने आम्हाला लिंक तयार करून दिली ऑफिशियल याच्यानुसार, आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम थोडा पार्टिसिपेंट्स वाढले, त्याच्यामुळे थोडी गडबड झाली, थोडी काय जास्त 1 तास थोडा आम्हाला वाट बघावी लागली, त्याकरता मी समितीतर्फे दिलगिरी व्यक्त करते, पण त्यांचे देखील आम्ही आभार, फार फार आभार मानते समितीतर्फे की त्यांनी आम्हाला काल लिंक तयार करून दिली, आणि शिवाय आज देखील त्यांनी आमचे टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, आणि सर्व पार्टिसिपेंट्स ज्यांनी आपला उपस्थिती इतक्या जास्त संख्येने दाखवली, इंटरेस्ट, दे शोड देअर इंटरेस्ट अँड क्वेरी अबाउट देअर बेसिक क्वेरीज within their mind, whatever the storm is going on regarding their personal and professional health and future, त्यांनी आमच्याशी शेअर केलं, माननीय संचालकांसोबत शेअर केलं, त्याकरिता मी त्यांची देखील आभारी आहे, आणि सर्व समिती सदस्य ज्यांनी आपलं स्किल आणि वेळ आणि पार्टिसिपेशन दिलं आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल केला, आणि आता मात्र गाडी पुढे जाणार, आणि ही सिरीज आजपासून दर रविवारी जी काही आम्ही तयार करू, ती सगळ्या विद्यार्थ्यांना जे व्हॉट्सअप तुमचा फॉर्म करण्यात येईल, त्याच्यावर वेळोवेळी तुम्हाला डायरेक्शन्स देण्यात येतील, रिसोर्स पर्सन आम्ही उत्तम काढण्याचा प्रयत्न करू, एवढं आश्वासन देते।
आणि माननीय संचालकांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे थांबवते किंवा थांबवायचा असं मी रिक्वेस्ट करते. सर, आर वी परमिटेड टू एंड दिस प्रोग्राम? ओके 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 थँक्यू Okay. Thank you. थँक्यू Thank you once. Thanks once again to one and all. Thank you. Thank you, sir. Thank you. ठीक आहे. Okay, sir.